मस्त अशी बाजरीच्या वड्यांची भाजी रेसिपी आपण बघणार आहे। नमस्कार, मी स्वाती सोनाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा। तर बघा, असे वाढवण्यातील बाजरीचे वडे बाजरीचे वडे आपण बनवून जर ठेवले तर भाजीला जर एखाद्या वेळेस काही नसलं तर पटकन आपण ही बाजरीच्या वड्यांची भाजी बनवू शकतो। तर बघा, बाजरीचे वडे घेतले आणि पाण्यामध्ये 15 ते 20 मिनिटं भिजत ठेवायचे आणि एक मोठ्या आकाराचा कांदा कट केला, 4 ते 5 लसूण पाकळ्या कट केल्या, 5 ते 6 हिरवी मिरची कट केली आणि आता बघा कढई ठेवली गॅसवर। कढईमध्ये 2 ते 3 पड्या तेल घातलं, त्यानंतर जिरं मोहरी टाकलं। जिरं मोहरी छान असं तडतडू द्यायचं। नंतर लसूण पाकळ्या टाकलेल्या आहे बघा, कट करून घेतलेल्या। आणि अगदी साधी सोपी भाजी आहे, पण खायला इतकी अप्रतिम चवीची लागते। तर नक्कीच मी तुम्हाला बाजरीच्या वड्यांची वडे कसे बनवायचे ही रेसिपी मी दाखवणार आहे। आता ही तर आपण भाजीची रेसिपी बघत आहे, कारण हे मागच्या वर्षीचे वडे आहे। मी मागच्या वर्षी टाकलेली आहे रेसिपी, पण आता आपण परत बनवणार आहे। तर नक्कीच तुम्हाला जर पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा की बाजरीचे वडे कसे बनवायचे। तर खूप सुंदर भाजी लागते आणि एखाद्या वेळेस भाजीला नसलं तर आपण पटकन बनवू शकतो। आता मिरची टाकून घेतली, मिरची छान परतल्यानंतर कांदा कापलेला होता तो टाकून घेतला। आता कांदा पण छान असा परतला गेलेला आहे। तर 1 चम्मच हळद पावडर टाकली, 1 चम्मच धना जिरा पावडर टाकली। त्यानंतर आता इथं मी थोडासा गरम मसाला वापरलेला आहे। तर तुम्ही कुठलाही गरम मसाला वापरू शकतात आणि छान परतवून घ्यायचं। अगदी साधी सोपी, खायला इतकी सुंदर लागते ही भाजी की तुम्ही जर एकदा बनवली तर नेहमी बनवाल। तर इथं बघा आता 10-15 मिनिटांनी बघा असे बाजरीचे वडे भिजलेले आहेत। आता कांदा मिरची परतल्यानंतर आपल्याला ते बाजरीचे वडे भिजलेले टाकून घ्यायचे आहे आणि छान असं परतवून घ्यायचं। आणि ही वडे बाजरीचे वडे कसे बनवायचे उन्हाळी वाळवणचे, जर तुम्हाला याची रेसिपी हवी असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा। मी रेसिपी तुमच्याकरता घेऊन येईल। आणि बघा, आता मस्त मी हे परतवून घेतलेले आहे आणि खायला इतकी सुंदर लागते ही भाजी खूपच। आता इथं मी थोडंसं अर्धा ग्लास मी गरम पाण्याचा वापर केलेला आहे, म्हणजे थोडेसे वडे मग शिजून येतील। आणि खूप जर जास्त भिजलेले असले तर मग तुम्ही जास्त पाणी वापरू नका। थोडेसे मला कच्चे वाटले म्हणून मग मी अर्धा ग्लास पाणी वापरलेलं आहे। झाकण ठेवून बघा अशी वाफ आणलेली आहे। आता इथं मी चवीनुसार मीठ वापरणार आहे। तर आपण वडे जेव्हा बनवतो बाजरीचे भिजत घालून चीक काढून, तेव्हा आपण मीठ वापरलेलं असतं, तर मग भाजीमध्ये प्रमाणात मीठ वापरायचं आहे। आता हे परतवून घेतलं आणि अजून मी झाकण ठेवणार आहे आणि बारीक गॅसवर वाफ येऊ देणार आहे, म्हणजे वडे बरोबर आपले शिजून येतात। तर तुम्ही बघू शकता, खूप पण जास्त पाणी टाकू नाही तर पाणी टाकू नका, नाही तर खूप गचके असे होऊन जातील। असे मस्त मोकळे मोकळे व्हायला पाहिजे, जशी आपण कुरडईची भाजी बनवतो त्या प्रकारे। आणि बघू शकता तुम्ही, भाजी तयार होत आहे। एक वाफ आता मी अजून काढणार आहे आणि अशी मस्त चमचमीत आणि एकदम सुंदर अशी स्वादिष्ट चविष्ट बाजरीच्या वड्यांची भाजी तयार झालेली आहे। तर मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर गेलेली आहे आणि असं दाबून बघायची एक बाजरीचा वडा घेऊन की शिजलेली आहे का भाजी। जर नसेल शिजली तर परत बारीक गॅसवर थोडंसं झाकण ठेवून वाफेवर होऊ द्यायची आणि खूप सुंदर प्रकारे अशी बघा बाजरीच्या वड्यांची भाजी तयार झालेली आहे। तर मैत्रिणींना, तुम्हाला जर हे बाजरीच्या वड्यांची भाजी रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। आणि हो, तुम्ही जर अजून आपल्या सोनाज रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तेही लवकर करून घ्या। आणि हो, मोठ्या मनाने लाईक करायला मात्र विसरू नका। तर बघू शकता काय सुंदर बाजरीच्या वड्यांची भाजी रेसिपी तयार झालेली आहे। नक्की बनवून बघा आणि रेसिपी आवडल्यास मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। खायला अतिशय चविष्ट भाजी लागते ही। श्री स्वामी समर्थ, रामकृष्ण हरी।